ॲक्च्युली तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे, तरी पण मी माझी नव्याने पुन्हा एकदा ओळख करून देते आहे. मी शिवानी रवींद्र मोरडे. गेले 2 वर्ष झालं मी कॉन्स्टेबल मंजू या सिरियलमध्ये ॲज अ डिझायनर म्हणून काम करते. ऑफिशियली काही अशी नोटीस नाही आहे, पण तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी मी ह्या 4 गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते आणि ज्या मला यूट्यूबला कमेंट येत आहेत त्यासाठी मलाही राहवलं नाही की प्रत्येक तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यावी असं मला खात्रीने वाटलं. सो म्हटलं एक त्याच्यावरती ब्लॉगच बनवूया तुमच्यासाठी गाईज. सो आजारी होते मी जर माझी तब्येत ठीक नव्हती. आज पण माझी तब्येत ठीक नाहीच आहे, पण तरी पण तुमच्या सर्वांचं एवढं प्रेम पाहून म्हटलं ब्लॉग करून अपलोड करूयात. सो कंटिन्यू करा ब्लॉग. नमस्कार आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप सारं मनापासून थँक्यू सो मच गाईज. आपले 50K सबस्क्रायबर्स आत्ताच कंप्लीट झालेले आहेत, त्यामुळे तर मी हॅपी आहेच. आणि हे तुमच्या सर्वांचं माझ्यावरती जे असणारं प्रेम आहे ते यातून दिसतंच आहे. आणि जे तुम्ही मला कमेंटद्वारे रिप्लाय करता किंवा DMs करता, काही असो, ज्या तुम्ही कमेंट्स करता त्या प्रत्येकाच्या मी कमेंट्स वाचते. खूप म्हणजे खूप मनापासून आभारी की एवढं भरपूर सारं तुम्ही प्रेम मला देताय. तर तुमचं प्रेम कायम असंच राहावं अशी मी इच्छा व्यक्त करते. हे प्रेम कधीच कमी न पडो आणि नेहमी वाढत राहावं अशी अपेक्षा ठेवते. सो खूप सारं खूप 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 मोठं थँक्यू, जे शब्दातसुद्धा व्यक्त करता येत नाही आहे मला. पण तुमच्या सर्वांचं खूप खरंच मनापासून थँक्यू. आणि ॲक्च्युली मला बोलायचं ह्या विषयावरती. सो मी मुद्दाम ब्लॉग घेऊन आली आहे तुमच्या सर्वांसाठी की मला खूप सारे DMs इंस्टाग्रामला किंवा याला यूट्यूबला खूप साऱ्या कमेंट्स मला पडत होत्यात. मग आता मी नावं पण भरपूर आहेत त्याच्यामध्ये, जे मला नेहमी कमेंट्स करतात त्यांना मी रिप्लाय देते, किंवा जे इन्स्टावरती मला मेसेज करतात त्यांनाही रिप्लाय मी देते नेहमी. सो असे खूप सारे फॅन्स आहेत कॉन्स्टेबल मंजू या आपल्या सिरियलचे. मी तरी नावं घेते आहे वाचून, पाहूयात आता कोण कोण येतं आहे. सो हेमांगी आहे, रुपाली आहे, विजय भोंडेकर आहेत, पिनीवाले कोण तरी ते आहेत, ते पण नेहमी कमेंट करतात. पल्लवी बोरकर आहे, साक्षी आहे, स्वराज हळकांचे आहे, हिमांशू वडमे, कुकाडोलकर म्हणून पण आहे कोणीतरी, पूजा सुपाले, हिमांशू वदमे का वाडमे ते आहे, पल्लवी बोरकर आहे, सार्थक पाटील आहे, अनिता पाटील आहे, स्वराज हळकांचे. एवढे सर्व लोक आहेत जे मला नेहमी कमेंट्स करतात. म्हणजे एवढेच नाहीत, आणखी अजून खूप सारे भरपूर आहेत, पण जेवढे मला वरती दिसले वरच्या ब्लॉगवरती होते तेवढ्या सर्वांची मी नावं घेतली आहेत. कोण राहिलं असेल तर मनापासून सॉरी, माफ करता येत असेल त्याची मुकलीला माफ करा. पण तुमच्या सर्वांचं मनापासून कॉन्स्टेबल मंजू म्हणजे आपल्या CMच्या सेटबद्दल, आर्टिस्टबद्दल, इवन युनिटबद्दल पण जे प्रेम आहे ते कधीच विसरणार नाही मी. खूप मनापासून थँक्यू. आणि आणखीन एक धाडीचं सोन्या प्रोडक्शन म्हणून कोणतरी आहे, जे मला इतकी प्रेमळ कमेंट करतात, एवढी प्रेमळ कमेंट करतात, अप्रतिम एवढी छान करतात ना की त्यांचं मनापासून आभार जेवढं म्हणाल तेवढं कमीच आहे. त्यांच्यासाठी पण स्पेशल थँक्यू, तुम्हाला सर्वांसाठी स्पेशल थँक्यू. तर चला आपण पुढं टॉपिकला आपल्या सुरुवात करूया. तर मला हे बोलायचं होतं, तुम्ही आत्तापर्यंत कॉन्स्टेबल मंजूला भरपूर सारं प्रेम दिलं, खूप सारं प्रेम देताय. आणि आमच्यापेक्षा चॅनलला, सन मराठी या चॅनलला तुम्ही जास्त रिपोस्ट करणं, टॅग करणं, मेन्शन करणं, मेसेज करणं, ह्या गोष्टी तुम्ही चालू ठेवल्यात. कॉन्स्टेबल मंजू या सिरियलवरचं तुमचं प्रेम, हे प्रेक्षक म्हणून हे जे प्रेम दिसते ते खूप छान आहे आणि खूप भारी वाटलं. पर्सनल तुम्ही कॉन्स्टेबल मंजू सेटवरच्या प्रोडक्शनला वगैरे पण मेसेजेस वगैरे केले की का बंद होती सिरियल, काय प्रॉब्लेम आहे, होणार आहे का बंद, मलाही केले मेसेज, किंवा मलाही खूप सारे डीम्स वगैरे ह्या गोष्टी होत होत्या. तुमचं सर्वांचं खूप प्रेम आहे आपल्या सिरियलवरती. तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की आपली कॉन्स्टेबल मंजू सिरियल बंद होते की नाही. तर येस, बंद तर होणारच आहे, पण ही सिरियल चालूही राहणार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे, आत्ता जो ट्रॅक सुरू आहे कॉन्स्टेबल मंजू, तर पुढच्या 15 दिवसांमध्ये सिरियलचं नाव चेंज होतं आहे, म्हणजे इन्स्पेक्टर मंजू होते. सो मंजू इन्स्पेक्टर ह्या रूपात आपल्याला दिसणार आहे. तर सत्या मंजू हे सिरियलमध्ये असणारच आहेत. बाकीचे आर्टिस्ट, कॅरेक्टर असूही शकतील, कदाचित नसूही शकतील, किंवा सगळेच असू शकतील किंवा सगळे नसूही शकतील, कोणी असेल कोणी नसेल, काहीतरी गोष्टी असतील. स्टोरी थोडीशी चेंज होणार आहे आणि कॉन्स्टेबल मंजूच्या जागे इन्स्पेक्टर मंजू हे नाव चेंज होईल. सो पुढचा ट्रॅक कसा आहे, काय आहे, खूप मजेशीर असणार आहे, गंमतशीर असणार आहे. फक्त काही गोष्टी चेंज होत आहेत गाईज. आणि जे काय पॉलिटिक्स तुम्ही बोलताय चालू आहे किंवा आहे काय, ह्या बाबतीत आपण चर्चा नको करूयात असं मला म्हणावंसं वाटते तुम्हाला सर्वांना. सो तुमची ही सत्या मंजूची जोडी कुठेही जात नाही आहे. तुमची ही सिरियल चालू राहणार आहे आणि भरपूर दिवस चालणार आहे अशी तुमची सर्वांची इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे स्वतःची. सो आपली ही प्रेमळ सिरियल अशी चालू राहू देत अशी बाप्पाच्यांनी मी पण प्रार्थना करते. त्यानंतर तुम्ही पण भरभरून प्रेम द्या इथून पुढे, असंच मी प्रार्थना करेल. त्यानंतर रुपालीनं लिटरली मला व्हिडिओ पाठवला होता. तिनं एक नोट लिहून पाठवली होती याला
दगडूशेठ बाप्पाच्या इथे दर्शनाला गेली होती. त्यावेळेस तिनं जी नोट लिहिली होती, CM कॉन्स्टेबल मंजू ही सिरियल अशी चालू राहू दे, भरपूर प्रतिसाद मिळू दे, असं काहीतरी नोट होती त्याच्यामध्ये. ते मला थोडंफार दिसलं, त्याच्यात दुर्वाची जुडी वगैरे होती. तर तुमचं हे प्रेम पाहून मीही भारावून गेली आहे. सो मलाही भरपूर प्रेम देत आहे तुम्ही. मी त्या सिरियलचा एक छोटासा भाग आहे, म्हणजे ॲज अन डिझायनर मी काम करते त्या सिरियलमध्ये, तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे. तर बंद तर होत नाही आहे काहीच, पण थोडेफार चेंज होत आहेत आणि काळानुसार चेंज होतात, ते करावी लागतात आणि ते तुम्हाला ॲक्सेप्ट पण करावं लागेल. सो मला हेच सांगायचं आहे की थोडे दिवस सहन करा, थोडे दिवस टाईम घ्या, थोडंसं स्वतःलाही टाईम द्या आणि तुमची सिरियल कुठेही जाणार नाही आहे. तर सिरियल नव्याने सुरू होती आहे, फक्त स्टोरी थोडीशी चेंज वगैरे असेल, काही गोष्टी चेंज असतील, पॉलिटिक्स वगैरे काही नाही आहे, ह्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा. बाकी जी अफवा होती बंद होणार आहे तर बंद होणार नाही आहे. ही सिरियल आपली अशीच चालू राहणार आहे. सो थँक्यू. सो आपण इथेच थांबूयात आणि इथून पुढे पण मला असंच भरभरून प्रेम देत राहू. मी कॉन्स्टेबल मंजू या सिरियलमध्ये काम नाही केलं, दुसऱ्या कुठल्या सिरियलमध्ये जरी काम केलं तरी तुमचा प्रतिसाद माझ्यासोबत असंच असू देत, तुमचं प्रेम असंच असू देत आणि तुम्ही मला भरपूर प्रेम द्याल अशी माझी इच्छा आहे. तर कधीच मला विसरू नका, मी तुम्हाला विसरणार नाही. सो थँक्यू सो मच वन्स अगेन आणि खूप खूप आभार. माझ्याकडून काही चुकलं असेल तरी पण सॉरी आणि बाय बाय.